ओके, पुढचं सम आहे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन रूट एक्स आणि ब्रॅकेटमध्ये परत 3 टर्म्स आहेत ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. ठीक आहे, सोपं आहे. बघा काय करतो. सगळ्यात पहिल्यांदा मी करणार हे रूट एक्स आत डिस्ट्रीब्यूट करणार, इथं एकदा आणि इथं एकदा. काय होणार ते, जर का मी तसं केलं तर काय काय होणार बघा चेंजेस. आय इज इक्वल टू लिहिताना रूट एक्स कसं लिहितो बघा मी, हे रूट एक्स इंटू ए एक्स स्क्वेअर असणारच आहे, म्हणजे ए एक्स स्क्वेअर असणारच आहे. हे इथं मल्टिप्लिकेशन आणि रूट एक्स लिहिताना मी असं लिहितो, चालतंय काय 1/2. पुढं लागलीच मी त्याला डीएक्स आणि इंटिग्रेशन वेगळं देतो ए डीएक्स. ठीक आहे, पुढं कोणा प्लस आहे, हे प्लस इंटिग्रेशन ऑफ पुढं कोणा बी एक्स. ठीक आहे, आणि हा रूट एक्स ह्याला मल्टिप्लाय करतो, लिहिताना मी असं लिहितो रूट एक्स ओके डीएक्स. पुढं प्लस आहे सी इंटू रूट एक्स सी इंटू एक्स रेस टू 1/2. ठीक आहे, आणि याचं डीएक्स. दॅट्स इट. बघा आता पुढे काय होणार, यातला कॉन्स्टंट किंवा कोएफिशियंट कोण आहे, ए हा कोएफिशियंट आहे, याला बाहेर काढा. ब्रॅकेटमध्ये काय झालं, बेस सेम आहे, झालं पॉवरचे ऍडिशन 2 2 4 4 प्लस 1 5/2. ओके, एक्स प्लस बी ला बाहेर या, कारण इंटू आहे सगळं, इथं मग इंटू होतं मगाशी. परत बेस सेम आहे, इथं काय नाही म्हणजे 1 आहे, बेस सेम आहे म्हणल्यावर इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 2 1 2 प्लस 1 3/2 डीएक्स. ठीक आहे, प्लस सी बाहेर घ्या, सी बाहेर घेतल्यानंतर राहिले काय एक्स रेस टू 1/2 डीएक्स. ठीक आहे, पुढं ओके. तर आय इज इक्वल टू होता ए राहिलं. फॉर्म्युला कुठला, तर फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजेत. एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला काय असते इंटिग्रेशन वाला, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 आणि खालच्या एन प्लस 1 ला ह्या एक्सचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचा जो असतो 1. इथं पण बघा, इथं पण एक्स आहे, इथं पण एक्स आहे, इथं पण एक्स आहे. सगळ्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह जो मल्टिप्लाय करणार आहे तो 1च असणार आहे. परत परत विलीत बसत नाही, दुसरं काय असं तर घेतलं असतं. ठीक आहे, ओके. तर ह्याचं बिहेवियर त्याप्रमाणे करा. ह्याचं काय येणार बघा, इंटू एक्स रेस टू 5/2 प्लस 1 आणि वरती काय झालं ते खाली लिहून टाकायचं 5/2 प्लस 1. ठीक आहे, प्लस बी इंटू सेम एक्स रेस टू 3/2 प्लस 1 अपॉन 3/2 प्लस 1. ठीक आहे, हे प्लस सी साईडला ठेवा, इथं काय होणार एक्स रेस टू 1/2 प्लस 1 अपॉन 1/2 प्लस 1. सगळं झाल्यानंतर कॉन्स्टंट. चला एक एक स्टेप सॉल्व्ह करा, फायनल आन्सर आलेला आहे. हे काय झालं बघा, ए इंटू 2 1 2 5 प्लस 2 7 एक्स रेस टू 7/2 अपॉन 7/2 प्लस बी इंटू 2 1 2 3 प्लस 2 5 एक्स रेस टू 5/2 अपॉन 5/2 प्लस सी इंटू 2 1 2 2 प्लस 1 3 एक्स रेस टू 3/2 अपॉन 3/2 प्लस सी. आता हे सगळ्यांना माहिती आहे ए अपॉन बी बाय सी म्हणजेच ए सी बाय बी. हे सगळ्यांचे अपॉन टू आहे, अपॉनला 7 अपॉनला 5 अपॉनला 3 आहे, त्याचे परत त्यांचे अपॉन आहे 2 2, ते सगळं वरती होणार. म्हणजे काय होणार बघा, हे आय इज इक्वल टू हे 2a किंवा हे 2 वरती गेलं 7 खाली जाईल 2/7 ए इंटू एक्स रेस टू 7/2 प्लस हे 2 वरती गेलं 5 खाली राहिलं 2/5 बी इंटू एक्स रेस टू 5/2 प्लस हे 2 वरती गेलं 2 आणि खाली राहिलेला 3 2/3 सी एक्स रेस टू 3/2 प्लस सी. हे आपलं फायनल आन्सर आहे.